आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुरानं गोदाकाठी असणाऱ्या रस्त्यावरती पाणी साचलंय। त्यामुळे रामकुंडाकडे जाणारी वाहतूक बॅरिकेडिंग करून थांबवण्यात आली आहे। तसंच वाहनतळ पाण्याखाली गेलं असून धार्मिक विधींनाही मोठ्या समस्या निर्माण झाल्यात। याचा आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती सलग 3 दिवसापासून कायम आहे। गोदाकाठावरील रस्त्यावर देखील पाणीच पाणी बघायला मिळतंय। मी आता रामकुंड परिसरातील रस्त्यावर आहे। मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर पार्किंगची व्यवस्था आहे। हा संपूर्ण भाग पाण्याखाली गेलेला आहे। गुडघाभर पाणी इथे रस्त्यावर आपल्याला बघायला मिळते। इथली जी छोटी मोठी मंदिरं होती ती पाण्याखाली गेलेली आहेत। जे हॉटेल्स होते हॉटेल्स देखील पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे गेल्या 3 दिवसापासून इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे। जर या बाजूला बघितलं तर मालेगाव स्टँड पासून रामकुंडाकडे येणारा रस्ता हा बॅरिकेड्सने बंद करण्यात आलेला आहे आणि परतीचा जो मार्ग आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी इथे येऊ नये, गर्दी करू नये अशा स्वरूपाचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहे। तर रामकुंडावर सकाळी जे धार्मिक विधी पार पाडले जातात त्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आपण बघतोय की रस्त्यावर सगळं पाणी असताना रस्त्याच्याच बाजूला नदीच्या काठावर असे धार्मिक विधी हे पार पाडले जात आहेत। राज्यभरातून देशभरातून भाविक इथे धार्मिक विधीसाठी येत असतात आणि त्यांची काही प्रमाणामध्ये गैरसोय होते। पुरोहित संघाच्या वतीनं वस्त्रांतर गृह किंवा इतर ठिकाणी हे धार्मिक विधी जरी पार पाडले जात असले तरी गोदा स्नानासाठी नदीकाठावर भाविकांना यावंच लागते। त्यामुळे रस्त्यामध्येच त्यांना स्नान करावं लागते। आपण बघतोय की सकाळपासूनच अशा स्वरूपाची हजारोच्या संख्येने भाविक इथे आहेत। पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। गंगापूर धरणामधनं जर पावसाचा जोर कमी झाला तर टप्प्याटप्प्याने विसर्ग देखील कमी केला जाणार आहे। मात्र सलग 3 दिवसापासून इथली पूरस्थिती अशीच आहे। रस्त्यावर अशाच पद्धतीनं पाणी आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।